तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर रामकृष्ण हरी पब्लिक, मी तुमचा लाडका अनिकेत. स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी बघा झाली आपली झोप. आपण आलो होतो मॉर्निंग वॉकला आलो होतो. तर मग इथं थोडं फिरलो. पण त्यानंतर बघा आलो होतो घरी ना. आपली इथं होते बघा आज अहिल्याबाई होळकर यांची जयंती. अरे सॉरी आपली इथं होते आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. तर आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण ते आपल्या चिमुकल्या मुलींना ना आपला सावित्रीबाई फुले यांचा कार्यक्रम राबवला होता. त्यांनी चांगला गेटअप घेतला होता बघा सावित्रीबाई फुलेंचा. आणि त्यानंतर बघा त्यांचे भाषण वगैरे झाले, थोडेफार माहिती वगैरे सांगितली त्यांनी. आणि त्यानंतर बघा असं यांनी सावित्रीबाई फुले यांचं चांगलं नाटक एक राबवलं. सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष दाखवला त्यांनी. तर बघा तुम्ही पण, तुम्हाला थोडं मी हे करतो, दाखवतो ते. असे मानणारा अशा काळात सावित्रीबाईचा संघर्षमय प्रवास. ज्ञान मिळवणे हा माझा हक्क आहे आणि हा हक्क मी प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवणार. सावित्री समाज विरोध करेल, अपमान सहन करावा लागेल, तरी तुझे कार्य तुला निरंतर चालू ठेवावे लागेल. अपमानाने मी थांबणार नाही. शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार होणार नाही. ते दगड माझ्या अंगावर पडतील, पण माझा निश्चय कोणीही तोडू शकणार नाही. मग त्याच्यानंतर बघा आपल्याला जायचं होतं शेतामध्ये काय काम. तर आपल्या डाळिंबाला पडला होता रोग पडला होता. चला मग निघालो होतो आपण शेतामध्ये निघालो होतो. आलो शेतामध्ये आलो. मग केली आपली मोटर चालू केली थोडी. मग 10 मिनिटं याला चालू केली मोटर डाळिंबाला. त्याच्यानंतर बघा आपल्याला सोडायचं होतं डाळिंबाला औषध मुळी वाढण्यासाठी. मग आपल्याकडे होतं बॅक्सोवेम आणि एक ट्रुक्विन पी. मग ते आपण घेतलं ड्रामामध्ये कालून वगैरे घेतलं. तर मग लागलो आपण डाळिंबाला औषध सोडायला, कारण की आपण डायरेक्ट इनलाईन सोडतोय डायरेक्ट याच्यामधून. तर मग त्याच्यानंतर औषध वगैरे चाललं होतं सोडायचं. मग त्याच्यानंतर बघा आपण आपल्या डाळिंबाला रोग बी आला होता, थोडा मावा ते पडला होता. तर मग त्यासाठी आपल्याला फवारणी बी घ्यायची होती आज. तर मग फवारणी घ्यायची होती. तर बघा आपण भरली टाकी. मग फवारणी टाकी बिकी भरली. मग त्यानंतर लागलो आपण फवारणीला लागलो. तर बघा अशी आपली डाळिंबाची क्वालिटी बघा आता सध्या लहान आहे. तर कसे मग फवारणी वगैरे घेतली आपण. आपल्याला एक अर्धा एक तास गेली फवारणी घ्यायला. मग त्यानंतर आपल्या वावरात नजारा बघा कसा दिसतोय. मग त्याच्यानंतर झालं काम. तर आपण निघालो होतो घरी निघालो होतो. तर मग संध्याकाळी टायमाला आलो आपण बालानगरला आपल्या मित्रा दुकानावर, शिवराज मेन्स वेअरवर. तिथं बघा आपले काही मित्र होते बसलेला. इथं बघा अक्षय भैया पहिल्याची एडिटिंग करीत बसला होता त्याची. तर मग त्याच्यानंतर कृष्णा भैया गिराईक करीत होता. आपले रवी भैया, महेश भैया हे सगळं